कार्यक्रम आहे आजच्या काळासाठी तुकोबा ग्रंथ प्रकाशन, परिसंवाद आणि कवी संमेलन हा कार्यक्रम आता सुरू होईल. प्रकाशित करण्यात आलेल्या संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर सरांच्या लेखणीतून उतरलेल्या आजच्या काळासाठी तुकोबा या ग्रंथावर आज या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ कादंबरीकार आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर राजन गवस सर यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद कै साथी राजाराम कृष्णाजी चिंबुलकर या सभागृहात संपन्न होत आहे. परिसंवादात वक्ते म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख व संत साहित्याचे अभ्यासक माननीय डॉक्टर नंदकुमार मोरे सर, ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉक्टर गोविंद काजरेकर सर, समीक्षक तथा समाज साहित्य प्रतिष्ठानच्या विश्वस्त सन्मान्य प्राध्यापिका संजीवनीताई पाटील मॅडम, तसेच या ग्रंथाचे लेखक ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर सर सहभागी होणार आहेत. मी समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक सन्माननीय अजय कांडर सर व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मधुकर मातोलकर सर यांनी सर्व मान्यवरांना मंचावर घेऊन यावे अशी विनंती करते. सर्व मान्यवरांना विनंती करते की मंचावर स्थानापन्न व्हावे. मॅडम, सर्व मान्यवरांचे मंचावर मनपूर्वक स्वागत. आपल्या उपस्थितीने आणि वैचारिक मंथनाने आजचा कार्यक्रम नक्कीच उत्तम होणार आहे याचा मला विशेष आनंद होत आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते आणि या कार्यक्रमाची भूमिका व उद्देश स्पष्ट करण्याची विनंती समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक तथा प्रभा प्रकाशनचे संचालक सन्माननीय अजय कांडर सर यांना करते. नमस्कार. मंचावर आदरणीय गवस सर, मोरे सर, काजरेकर सर, परुळेकर सर, संजीवनीताई आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष मातोंडकर सर, सभागृहातही खूप मान्यवर आहेत, लेखक, कवी, मी या सगळ्यांचा मनापासून स्वागत करतो. गेली काही वर्ष, सुमारे 5 वर्ष, समाज साहित्य प्रतिष्ठान आणि नाथपै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. ही सगळी संधी आम्हाला या संस्थेचे म्हणजे नाथपै सेवांगणचे अध्यक्ष परुळेकर सरांमुळे मिळाली आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांमुळे. त्याबद्दल मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि आनंदही व्यक्त करतो. तुकाराम महाराजांचे विचार आहेत, ते आपल्या विचारात म्हणतात की सज्जनांशी कायम तुम्ही सोबत राहा म्हणजे आपणही सज्जन बनतो. नाथपै सेवांगणचं काम महाराष्ट्रात मोठं आहे आणि समाजवादी विचारसरणीची ही संस्था आहे. आम्हीही समाजवादी विचाराने राष्ट्रसेवा दलातून काजरेकर असतील, बांदेकर असतील, वीरधवल परब असतील, सतत आम्ही कार्यरत होतो. इथे अनेक दत्ता पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रसेवा दलाची शिबिरं आम्ही अटेंड केलेली आहेत आणि अशा संस्थेला आम्हाला जोडून घेऊन काम करता येते. त्याबद्दल खूप बरं वाटतं. काळ कठीण आहे आणि या कठीण काळात, कोणत्याही कठीण काळात आपण कोणाबरोबर आणि कुठल्या विचाराने पुढे जातो हे फार महत्त्वाचं आहे आणि आता तर हे फारच कठीण होऊन बसलेलं आहे. हा कार्यक्रम समाज साहित्य प्रतिष्ठानने आयोजित केलेला आहे, पण हे जे पुस्तक आहे आजच्या काळासाठी तुकोबा हे आमच्या प्रभा प्रकाशनातर्फे कणकवलीच्या प्रकाशित केलेलं आहे. प्रभा प्रकाशनाचं आत्ता अजून काही 5-6 पुस्तकं पुढच्या कालावधीत येतील. साधारण 50 पुस्तकं आम्ही 5-6 वर्षात प्रकाशित केली. त्यात कथा, कादंबरी, वैचारिक समीक्षा असे सगळे ग्रंथ आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखक, कवी आहेत, महाराष्ट्रातीलही आहेत. पण आनंद होतो की परुळेकर सरांनी कॉन्टॅक्ट केला आणि म्हणाले की अजय
काम मी बघितलेलं आहे, पुस्तकाची निर्मिती बघितलेली आहे. तर आपण हे पुस्तक करूया का? तर मी म्हटलं, सर आनंदच होईल, आम्हाला खूप चांगलं होईल की तुमच्यासारख्या लेखकाचं हे सगळं लेखन आम्हाला प्रसिद्ध करता आलं तर खूप छान वाटेल. आणि त्या पद्धतीने त्या पुस्तकाला साजेशी निर्मिती केलेली आहे. तुम्ही बाहेर ते विक्रीसाठी ठेवलेलं आहे. मी आवर्जून विनंती करतो की तुम्ही ते घ्या, बघा, वाचा. सरांना मला प्रतिक्रिया द्या. लेखकाला प्रतिक्रिया दिली की किमान मुठभर मांस चढतं अंगावर असं म्हटलं जातं. पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल, पण एखाद्याने संवाद केला, त्याच्या आशयात काय म्हटलेलं आहे आणि विस्ताराने सांगितलं तर लेखकाला खूप बरं वाटतं. आणि हे कवी एक सांगत असल्यामुळे ते खरं माना. तर कारण कवीला तो अनुभव असतो की कवीला कोणीतरी प्रतिक्रिया दिली की तो हरभऱ्याच्या झाडावर चढतो आणि तो त्याला वाटत राहतं की आयुष्यभरात ही काहीतरी मोठी विधाकी मिळालेली आहे. तर लेखकालाही प्रतिसाद द्या. खूप चांगले लोक आहेत. मुंबईवरून आलेले आहेत, कोल्हापूरहून आलेले आहेत, गोव्यावरून आलेले आहेत. वीर धवल सारखा आमचा वेंगुर्ल्यावरून आलेला आहे. अरुण नाईक आलेला आहे, विठ्ठल कदम आले आहेत, गावडे सर आलेले आहेत, आमच्या वैशाली ताई तब्येत बरी नसताना आले आहेत. तर चव्हाण मॅडम दोन्ही फॅमिली काल मुंबईत बसल्याने आज आल्या. तर ही ओढ जी साहित्याची आहे ती फार महत्वाची आहे. मला सर रात्री बोलताना म्हणत होते की एका कवितेसाठी माणसं सातारावरून आणि वायूवरून येतात. 12 माणसं येणार होती कवितेच्या प्रेमापोटी. फक्त पाऊस मोठा असल्यामुळे ती येऊ शकली नाही. तर मला असं वाटतं की साहित्य संस्कृती हा जो सगळा भाग आहे, आत्ताच्या काळात आत्ताच्या काळात म्हणजे दिवस अंधारून येताना काय लिहिलं जाईल, तर अंधाराचीच कविता लिहिली जाईल. तर अशा अंधाराच्या काळात आपल्याला साहित्य संस्कृती आणि संपूर्ण त्याबद्दलचा त्याची सृजनशीलता आपल्याला वाचू शकते. बाकी या जगात आणि वाचवण्याचं काही कारण नाही. आम्ही आता वैशालीताईंशी मी बोलत होतो की मला आता बाहेर पडता येत नाही. मला किती ऐकून मन भरून आलं की मला माझ्या काही अडचणींमुळे तब्येतीच्या बाहेर पडता येत नाही. पण मला एक चॅनेल मिळालं आणि मी व्यक्त होते आणि मला आवडलेल्या कविता मी ते सादरीकरण करून त्याचं स्पष्टीकरण देते. मला कविता का आवडली, ती कशी आहे, काय. तर हा केवढा मोठा आहे कवितेचा आनंद, लेखनाचा आनंद. आता सर म्हणाले, मी ऐकत होतो की मॅडम पण म्हणजे किती सौजन्य असतं. एवढ्या मोठ्या वकील आहेत, एवढं सगळं वडिलांच्या नावाने हे सगळं चाललंय. फक्त धन्यवाद म्हणाल्या. ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते माणसाची, की कधी काय बोलायला पाहिजे आणि कोणाबद्दल किती संवेदनशीलता आणि सौजन्य बाळगायला पाहिजे. आणि हे आपल्याला आपलं मूळ तुकाराम आहे. मी विद्रोही आहे, पण विद्रोही मी आवाजी नाही. मी तुकारामाच्या विद्रोही परंपरेतला आहे. कवी हा विद्रोहीच असतो, तो डावाच असतो. डावा असणं म्हणजे फक्त माणूस असणे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की डावा असणे म्हणजे कम्युनिस्ट वगैरे असे काही लेबलला लावलेले आहेत. माणूस एकतर उजवा असतो किंवा डावा असतो. तो गर्भात असतो तेव्हा डावाच असतो आणि बाहेर आल्यावर त्याला जात चिकटते, धर्म चिकटतो, देव चिकटतो आणि काही चिकटतो आणि सरणावर जाईपर्यंत तो उजवाच जगत राहतो आणि त्याला कळतं की डावाच जगायला पाहिजे, म्हणजे फक्त माणूस म्हणून जगायला पाहिजे. आणि त्याला सरणावर जाताना पश्चाताप होतो की आयुष्यभर मी संघर्ष केला पण मी माणूस होऊ शकलो नाही. माणूस होण्याचा सगळा विचार तुकाराम देतो आणि हा विचार सरांनी आपल्या आजच्या काळात तुकाराम ह्या ग्रंथात लिहिलेला आहे. तुकाराम सम काळात का कुठल्याही काळात ही भाषा, जोपर्यंत मराठी भाषा संस्कृती आहे तोपर्यंत तुकाराम टिकणार आहे, आम्ही नाही टिकणार. पण कवीने तुकारामाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हे सगळं पुस्तक जेव्हा प्रकाशनाच्या निमित्ताने मी वाचत होतो, म्हणजे काही गोष्टी आपण बघायला पाहिजे म्हणून, तेव्हा मी आतून असं लक्षात गेलं की तुकाराम खऱ्या अर्थाने मराठी संस्कृतीला कळला नाहीये, अभ्यासकानेही कळला नाही. आपल्याला ग्रंथ लिहिणं सोपं असतं, बोलणं सोपं असतं, पण एखादा विचार त्याचा पचवणं आणि त्याचं अनुकरण करणं हे फार महत्वाचं असतं. आजच्या काळात साधारण 1990 नंतर जी सुरुवात झाली, या काळात आपल्याला कोण वाचवत असेल तर तुकारामच. धन्यवाद. धन्यवाद सर.
माणूस होण्याचा आणि सज्जनांशी सोबत करण्याचा तुमचा हा जो विचार आहे, हीच खरी तर आपली बांधिलकी आहे. आणि या बांधिलकीची मोठ बांधून आपण समाज साहित्य प्रतिष्ठान आणि माणूसपणाची वाट जी चोखाळली आहे, तर त्याला आपण नेहमीच सोबत राहू. आणि या प्रास्ताविकातून जे कविता, काव्य आणि तुकोबा यातील मर्म आपण सांगितलं, त्याबद्दल मी आपले आभार मानते. ज्ञान, अनुभव आणि वैचारिक देवाणघेवाणीचा आजचा एक सुवर्णयुग आहे. कारण आज या निमित्ताने वैचारिक मंचावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज आणि अभ्यासक आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. परिसंवादाच्या या मुख्य कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी अतिथी देवो भव या आपल्या परंपरेनुसार व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा ग्रंथ व शाल भेट देऊन इथे सत्कार करण्यात येणार आहे. सर्वप्रथम आजच्या परिसंवादाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजन गवस सर यांचा शाल आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्याची विनंती मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय मधुकर मातोंडकर सर यांना करते. या सभागृहात रंगवाचाचे संपादक पंडित सर आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय डॉक्टर नंदकुमार मोरे सर यांचा शाल आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्याची विनंती प्रतिमा तांबे मॅडम यांना मी करते. धन्यवाद. यानंतर सन्मान्य प्राचार्य डॉक्टर गोविंद काजरेकर सर यांचा सत्कार करण्याची विनंती मी मेघना सावंत यांना करते. धन्यवाद. यानंतरचा सन्मान आहे प्राध्यापिका संजीवनीताई पाटील मॅडम यांचा. मी विश्वस्त हरिश्चंद्र भिसे सरांना विनंती करते की त्यांनी हा सत्कार करावा. धन्यवाद सर. मी साठम सरांना विनंती करते की आपण सन्माननीय ऍडव्होकेट देवदत्त पुरोळेकर सर यांचा सत्कार करावा.
धन्यवाद. आताच मुंबरकर सर आणि मुंबरकर मॅडम यांचे आगमन झालेले आहे. मी त्यांचंही स्वागत करते आणि सर्व मान्यवरांचे आणि सत्कार मूर्तींचे पुन्हा एकदा स्वागत करून मी पुढे जाते. यानंतर आपली आतुरता न वाढवता आपण परिसंवादाला सुरुवात करत आहोत. परिसंवादाची सुरुवात करताना सुरुवातीला आपण लेखकांचे मनोगत ऐकणार आहोत. ऍडव्होकेट देवदत्त पुरळेकर सर हे समाज साहित्य प्रतिष्ठानचे मार्गदर्शक व बॅरिस्टर नाथपै सेवांगणचे विद्यमान अध्यक्ष. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेवांगणने उत्तम वाटचाल केली आहे. दरवर्षी गांधी विचार सारख्या आजच्या काळाची गरज असणारा उपक्रम राबवून त्यांनी आपली दूरदृष्टीची प्रचिती दिली आहे. सेवांगणचे काम महाराष्ट्रातील नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय त्यांच्या नेतृत्वाला जाते. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक अशी परुळेकर सरांची महाराष्ट्राला ओळख आहे. मराठीतील महत्वाची वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये संत साहित्याचे विवेचन करणारे सुमारे 7,000 पेक्षा जास्त लेख त्यांनी लिहिले आहेत. त्याचबरोबर संत साहित्याचे विचारदर्शन घडवणारी अनेक पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. आजच्या काळासाठी तुकोबा हा त्यापैकीच एक महत्वाचा ग्रंथ आहे. प्रभाग प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित झालेल्या या ग्रंथाला अल्पावधीतच वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आजवर प्रभा प्रकाशनने 45 पुस्तके प्रकाशित केली असून अन्य 5 पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. तुकोबांचे विचार आजच्या काळात किती महत्वाचे आहेत हे समजून घेण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन केले आहे. ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आजच्या काळासाठी तुकोबा ही ग्रंथसंपदा साकार झाली त्या सरांचे मनोगत ऐकण्यासाठी आपण आतुर आहोत. सरांनी या ग्रंथ लेखनाचा प्रवास व अनुभव व्यक्त करावा अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष आदरणीय राजन गवस सर, परिसंवादामध्ये ज्यांचे विचार आपण सगळेजण ऐकणार आहोत ते आदरणीय नंदकुमार मोरे सर, गोविंद काजरेकर सर आणि संजीवनीताई पाटील. समाज साहित्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि प्रभा प्रकाशन आणि समाज साहित्य प्रतिष्ठान याची प्रेरणा असलेले आणि आमचे स्नेही अजय कांडर, इथं उपस्थित असलेले सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, संत साहित्य हा माझ्या प्रेमाचा विषय आणि हा जो विचार आहे तो विचार अजय सांगतो त्याप्रमाणे आजच्या काळामध्ये खूप महत्वाचा होत चाललेला आहे. आणखीन त्याचं महत्व जर आपण जाणून घेतलं तर आपण ज्या पद्धतीची वाटचाल करतो त्याच्यामध्ये आपल्याला उपयोगी होऊ शकतं. बॅरिस्टर नाथपै सेवांगणच्या इमारतीमध्ये आपण आहात. तर बॅरिस्टर नाथपै हे स्वतः संत साहित्याचे उत्तम अभ्यासक होते. ते तुरुंगामध्ये ज्ञानेश्वरीवरती प्रवचन देत असत असा उल्लेख त्यांचे चरित्रकार वासु देशपांडे यांनी केलेला आहे. आणि त्यांचं समाजवादी विचार चळवळीसाठी जे शेवटचं व्याख्यान झालं असं मी म्हणेन की त्यानंतर त्यांचं एकच व्याख्यान झालं ते बेळगावच्या सीमा प्रश्नावर झालं. त्याच्या आधीचं त्यांचं जे व्याख्यान झालं ते साखरप्याला प्रजा समाजवादी पक्षाचं अधिवेशन झालेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांचं जे व्याख्यान झालं त्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच ते म्हणतात की निवृत्तीनाथांचा एक अभंग आहे. निवृत्तीनाथांनी असं म्हटलंय, समता वर्तावी अहंता खंडावी तेनेचे पाविजे मुक्तिमान. समतेचं वर्तन करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी अहंतेचं खंडन करायला पाहिजे, तरच समतेचं वर्तन शक्य आहे. हाच मुक्तीला जाण्याचा मार्ग आहे. ह्याचा दाखला देऊन त्याने पुढे नाथपै असं म्हणतात की ज्ञानेश्वर माऊलींनी जो विचार या समाजामध्ये ठेवला तो विचार म्हणजेच समाजवाद, आणि या समाजवादी विचाराचेच पाहिजे. तो विचार काय आहे हे जर आपण दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की आपण
आजची पुरोगामी चळवळ हा विचाराकडे आपण दुर्लक्ष केलं म्हणा, किंवा या विचारापासून आपण दूर गेलो, त्याचे परिणाम आपण आता भोगतो. त्यामुळे ह्याचा जागर वेगळ्या पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचा प्रयत्न सातत्याने मी माझ्या पुस्तकातनं करतो, आमच्या मित्रमंडळी वेगवेगळ्या मार्गाने करते. आमचा सचिन परब उत्तम रिंगण सारखं मासिक वार्षिक काढतो, त्या मार्गाने तो करत असतो. आपल्याला असं लक्षात येईल की हा जो म्हणजे काय होतं की आपल्या धर्माबद्दलची आपली कल्पना फार विक्षिप्त विचित्र अशा स्वरूपाची आहे. आणि कार्ल मार्क्स असं म्हणाला होता की सगळ्या चिकित्सेची सुरुवात धर्मचिकित्सेने होते. पण ती धर्मचिकित्सा करणं म्हणजे काय हे जर व्यवस्थित समजून घेतलं नाही तर गोंधळ होतात. संतांनीही एक प्रकारची धर्मचिकित्सा केली आणि त्यामुळे जे परिवर्तन घडलं त्यातून पुढे महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन घडलं, असं न्यायमूर्ती रानडे आणखी बाबासाहेब आंबेडकर दोघांचंही एक मत आहे. ह्याच्यातला मुख्य विचार आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की धर्म आणि देवधर्म म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं ते काहीतरी परलोकातला आहे. परंतु वारकऱ्यांचा जो धर्म आहे तो पूर्णपणे लौकिक धर्म आहे, त्याचा परलोकाचा काही संबंध नाही. पण वारकऱ्यांनी मुख्यत्वे पहिल्यांदाच आधी मोक्ष नाकारला. म्हणजे जो मगाशी निवृत्तीनाथांचा उल्लेख आहे, तेणीच चालीचे मोक्ष मार्ग हा मोक्ष मेल्यानंतरचा मिळवण्याचा नव्हे. ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी असं म्हणतात की मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ऐसे म्हणतील ते अतिमूर्ख. मग हा मोक्ष कुठला? तर हा मोक्ष जिता जागता मुक्त म्हणजे ह्या जीवनामध्ये मिळवायचा आहे. हे जर आपण व्यवस्थित लक्षात घेतलं नाही आणि म्हणून बुद्धी आपल्याकडे भक्तीला जे महत्व दिलं संतांनी, तो भक्तीचा मार्ग जर व्यवस्थित आपण समजून घेतला नाही तर आपली गफलत होऊ शकते. त्यासाठी आपल्याला सगळ्या संतांचा विचार समजून घेणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण ज्यांना संत म्हणतो त्याची लक्षणं काय असं म्हणताना आपण असं म्हणू शकतो, एका बाजूला आत्मज्ञान आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं वर्तन. आत्मज्ञान जे आहे ते करुणेतून प्रकट व्हायला पाहिजे, तरच त्याला संत म्हणता येऊ शकतो. तर ते करुणेतून प्रकट होतं म्हणजे काय होतं, प्रत्यक्षामध्ये तो वागतो म्हणजे काय होतं. ज्यावेळेला मी संतांचं साहित्य वाचायला लागलो त्यावेळेला एका बाजूला ज्ञानेश्वरांचा चिरविलासवाद आणि तो प्रत्यक्षामध्ये कसा येतो जीवनामध्ये ह्याचा सातत्याने विचार समोर ठेवावा लागतो. आणि ते करताना आपल्याला असं लक्षात येतं की ज्ञानेश्वरांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असण्याची. संताचं लक्षण काय आहे? संताचं मुख्य लक्षण आहे की तो विवेकी असतो, तो विवेकाचं वर्तन करतो. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरांनी आपल्यावरती गुरुकृपा झाली म्हणजे काय सांगितलं, याचं काय झालं, याचं म्हणजे त्याच्यातनं काय घडलं हे सांगताना असं म्हटलंय की मज हृदय श्री गुरु, जेणे तारुलो हा संसार करू, म्हणून विशेष आदरू विवेकावर. त्यामुळे मी जास्त विवेकी बनलो, विवेकाचा आग्रह धरणार. जो आपण धागा आता मगाशी अजय म्हणाला की हे मानवाशी संबंधित आहे. अरे परंतु माणुसकी किंवा मानवता ही गोष्ट काय आहे? इतर प्राण्यापेक्षा माणूस वेगळा कसा? तर आपल्याला सातत्याने असं सांगितलं जातं की मॅन इज अ रॅशनल ॲनिमल. हा माणसाला जास्त बुद्धिमत्ता असते, वेगळी बुद्धिमत्ता असते. आणखीन तर्कनिष्ठ विचार करणं म्हणजे मानवता. एवढं पुरेसं आहे काय? माणूस बुद्धिमान असेल, त्याच्याकडे तर्कही असेल, तो विज्ञानवादीही असेल, परंतु तो हिटलर असू शकतो. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे? तर याचा सगळ्याचा परिणाम जर विवेकामध्ये होणार नसेल, त्याचा जर विवेक जागृत होणार नसेल, म्हणून आपल्याकडे इंटेलिजन्स आणि विजडम हे दोन वेगळ्या गोष्टी सांगितल्या. माणसाकडे विजडम असलं पाहिजे, माणसाकडे विवेक असला पाहिजे. आणि विवेकाचा साधा सोपा उपयोग आपण जर अर्थ करायचा तर माणूस शहाणा असला पाहिजे.
माणसाकडे शहाणपण अपेक्षित आहे आणि हे शहाणपण आपल्याला संतांनी दिलं. विशेषतः तुकोबांच्या अभंगामध्ये मला आश्चर्य वाटतं ते वाचताना कित्येक वेळेला, की पदोपदी तुकोबा एवढ्या साध्या सोप्या सोप्या गोष्टीतून आपल्याला शहाणपण सांगत जातात. असा कुठलाही विषय नसेल की ज्याला तुकोबाने स्पर्श केलेला नाही. आणि साधी साधी उदाहरणं, अगदी टोकाची उदाहरणं वाचताना सुद्धा आपल्याला गंमत वाटते. म्हणजे कुठलाच विषय सोडला नाही. म्हणजे गंमत म्हणून सांगतो की माणसाच्या पादण्यापासून हगण्यापर्यंत सगळ्याची उदाहरणं तुकोबांच्या अभंगामध्ये आपल्याला मिळतात आणि ती चपखल मिळतात. त्याच्यातनं आपल्याला विवेक सांगितला जातो. म्हणून तुकोबा आपण समजून घेतला पाहिजे. त्या तुकोबांचा विचार सांगताना आजच्या तरुण पिढीला तो कळावा म्हणून आजच्या जीवनातली हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जी सगळी उदाहरणं दिली आहेत मी काही प्रत्येकाची, ती सगळी खरी आहेत आणि त्या व्यक्ती कुठेतरी प्रत्यक्ष व्यक्ती असलेल्या आहेत आणि ती त्याची उदाहरणं दिली आहेत. म्हणजे ती माणसाला कळतं की आजही तुकोबांचा विचार हा अशा प्रकारे जिवंत आहे. तो आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा आणि त्या निमित्ताने तरुण पिढीने आणखी लोकांनी तुकोबांचा विचार वाचावा म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला अजयने साथ दिली, आणखीन लोकांनी त्याचं स्वागत केलं. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी या पुस्तकावरती चर्चा करण्यासाठी हे सगळे मान्यवर इथे आले, याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर ज्या ग्रंथाची आपण वाट बघत आहात, आजच्या काळासाठी तुकोबा या ग्रंथाचे इथे प्रकाशन होत आहे. मान्यवरांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते त्या ग्रंथाचे प्रकाशन करावे. धन्यवाद. या ग्रंथासाठी पुन्हा एकदा मी शुभेच्छा देते.